अँब्युलन्सच्या संदर्भात सुविधा देतोच आहोत. काही अँब्युलन्स जर कमी आल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या संदर्भात नवीन अँब्युलन्स देण्यासाठी आपण आरोग्य विभागाला विनंती करू आणि आरोग्य विभागासाठी औषधं उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू आहे. आरोग्य विभागामध्ये डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आकृतीबंध मंजूर झाला असेल, त्यांचा आकृतीबंध झाला असेल की नाही मला माहित नाही, पण महिन्या 2 महिन्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या सर्व रिक्त जागा भरण्यासंदर्भात आपण शासनाला विनंती करू. सर, यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामधल्या ज्या तरंगत्या पोटी आहेत, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जिथं अँब्युलन्सने बोट सेवावर दिले जाते त्या सुद्धा एकदम त्याची पातळी म्हणजे आता निष्क्रिय झालेली आहे. त्याच्यामधूनही काही बोटीज लिकेज आहे असे समोर आलेले प्रकार, तर त्याच्या बाबतीतही सरकार म्हणून काय उपाय? मी जिल्हाधिकाऱ्यांकडे ती माहिती घेतो आणि अशा प्रकारे जर काही बोटी देऊन जर सुविधा करता असेल नागरिकांच्या तर त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही निर्णय घेऊ. दुसरी बात मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की साखव तयार करण्याचं काम आम्ही युद्ध पातळीवर घेतलेलं आहे आणि जवळपास 30 कोटी रुपयाचे साखव एकाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी हातात घेत आहोत. एकदा त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होईल. आम्ही हैदराबादची एक कंपनी आहे त्या कंपनीला मोठं टेंडर देणार आहोत आणि साखवचे जे लोकेशन आहेत ते आम्ही फायनल केले आहेत. म्हणजे याच्या अगोदर व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने झाले नाही. परंतु आता साखव तयार करून ते आजूबाजूचे रस्ते पण जर रिपेअर करता येत असतील तर रस्ते पण रिपेअर करू. ज्या मोठ्या नद्या आहेत जिथं मोठे ब्रिज लागतील तेवढं सोडले तर बाकीच्या कनेक्टिव्हिटी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि शासनामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या विभागांमार्फत या ठिकाणी पंचनामे केले जातात. तिथं कुठल्याही प्रकारचा राजकीय कुठलाही पदाधिकारी किंवा राजकीय कुठलाही आमदार खासदार मंत्री हा काही त्यामध्ये शिफारस करायला नसतो किंवा त्यामध्ये करायला नसतो. फक्त यामध्ये एकच अपेक्षा आहेत की कोणावर अन्याय व्हायला नको आणि त्या संदर्भात त्यांना असं वाटतं असेल विरोधी पक्षांना विश्वास घ्यावं तर ते मुख्यमंत्री महोदय करतील त्यांच्या सोयीप्रमाणे. त्यामुळे त्यासाठी कोणी वंचित राहणार नाही याची काळजी सरकार निश्चितपणे घेईल. आजच सांगितलं की आज सकाळीच माझे काही अधिकारी मुंबईवरून एजन्सीज पाठवले आहेत आणि त्या एजन्सीज सर्व क्रीडा संकुलांचा इत्थंभूत सर्वे करणार आहेत, त्याचा डीपीआर तयार करणार आहेत आणि डीपीआर तयार करून ते शासनाला सबमिट करणार आहे. त्यानंतर त्याला निधी उपलब्ध करून देऊन ते जेवढी क्रीडा संकुलं अडचणीमध्ये आहेत किंवा अस्ताव्यस्त आहेत किंवा खराब आहेत त्यांचं तात्काळ या ठिकाणी व्यवस्था करून आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार. आणि ज्यांच्यामध्ये पूर्वीचे पैसे खर्च झालेत आणि त्याचं युटिलायझेशन प्रॉपर अजिबातच नाही त्या संदर्भातला रिपोर्ट आल्याशिवाय त्याच्यावर काही बोलणं योग्य होणार नाही. आणि विमाने जरी पैसे दिले नाही तरी सुद्धा पंचनाम्यामध्ये जर पपईचं नुकसान झालं असेल तर पंचनाम्या दृष्टीनं NDRF SDRF त्याच्यानंतर शिवाय सरकार दर एकरी जो काही भाव या ठिकाणी जाहीर करेल तो भाव त्याला मिळणारच आहे ना शेतकऱ्यांना. विम्याची रक्कम नाही मिळणार कदाचित पण दुसऱ्या बाजूने रक्कम दुसरी मदत मिळेल ना त्याला. नाही असं नाही NDRF आणि SDRF ची मदत त्यांना मिळाली असेल पण ती कमी असते. अजून विम्याची मदत मिळायची आहेत आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनीच वाहून गेल्या आहेत, काही ठिकाणी घरं वाहून गेलेत, काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत. म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते. महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आमदारांनी पण युतीच्या आमदारांनी जाऊन पाहणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत. त्या प्रकारे सर्वजण जाऊन आले, त्यांना भेटी घेऊन आले, त्यांना आधार दिलेला आहे. परंतु आतापर्यंत जवळपास 2200 कोटी रुपयाचे आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अजून राज्य सरकार त्यामध्ये कितीही पैसे लागले तरी या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही. केंद्र सरकारशी माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बोललेले आहेत आणि केंद्र सरकारने या ठिकाणी मदत देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे मदतीचा आकडा हा किती असला तरी राज्य सरकारला ती मदत द्यावी लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहावं लागेल. अशा प्रकारचा निर्णय आमचा कॅबिनेटमध्ये झालेला आहे. नाही असं काही जो निर्णय नाही जो निर्णय वरती आमच्या युतीच्या पक्षामध्ये नेते जाहीर करतील त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका होती. मग ती माहिती घ्यावी लागेल मला. मी परिवहन विभागाची माहिती घेतो आणि या संदर्भामध्ये जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मिनी बसेसची व्यवस्था सुरू ठेवावी अशी विनंती आपण शासनाला करू. तो विषय कागदपत्र तपासून तो विषय लॉ अँड ज्युडिशरीकडनं माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जाईल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. खालपर्यंत बसेस जातात ना? नाही जात नाही. मग खालपर्यंत बसेस जिथपर्यंत रस्ते आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी काय हरकत नाही. त्यांना आपण सांगू त्यांना एसटी महामंडळाला की जिथपर्यंत खाली जिथं बसेस जातील फक्त वर बसेस जाण्यासाठी छोट्या बसेस जातात. म्हणजे ज्याचं पीक उभं आहे त्याची कशी मदत जाहीर करणार?
ज्याच्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालंय त्याला काय रेट आहे, ज्याचं पिकाचं 10% नुकसान झालंय त्याचे पंचनामे कसे आहेत, पंचनाम्याच्या रकमा पाहून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. नंदुरबारमध्ये नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे, पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही अधिकचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. मी आताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहेत की त्याबाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही धोरणात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल. जी गोष्ट झाली ती चांगली झालीच नाही, अतिशय वाईट झाली. काही समाजकंटकांनी त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे नंदुरबारचं नाव उगीच या ठिकाणी बदनाम झालंय. ते काय फार योग्य झालं असं माझं अजिबात मत नाही, चांगलं झालंच नाही. कदाचित जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये जर माईक सिस्टीम असती तर बदल झाला असता का नसता तो भाग वेगळा आहे, परंतु तशी माईक सिस्टीम ठेवायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस केली तर तोही विचार केला जाईल. आणि सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शांतता आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन आपलं काम आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे पार पाडेल. कुठल्याही प्रकारची कॉमेंट किंवा बाजूने कॉमेंट मला करता येत नाही किंवा कुणीही करू नये. न्यायालयाने जर निर्णय दिला असेल तर तो शासनाला बंधनकारक राहील. आणि सन्माननीय हा जो विभाग आहे, सन्माननीय अध्यक्ष आहे विधानसभेचे, तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. तो त्यांना जे योग्य वाटतं ते त्यामध्ये निर्णय घेतील आणि हायकोर्टाचा निर्णय असेल तर हायकोर्टाचा निर्णय हा राज्य सरकारला मान्य करावा लागेल. त्याच्यामध्ये काय झालंय की प्रकाश वाटामध्ये आमच्या अनेक आदिवासी बांधवांना सुद्धा त्या प्रकाश वाटाच्या संदर्भामध्ये खूपच नॉलेज नाहीये. आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3-4 या ठिकाणी ऍप लॉन्च केलेले आहेत, काही ठिकाणी वेबसाईट लॉन्च केलेल्या आहेत आणि त्या लॉन्चच्या माध्यमातून जनतेमध्ये अवेअरनेस सुरू करतोय. आता आमचा एक ऍप लॉन्च झालेला आहे की स्थलांतराच्या संदर्भामध्ये अनेक मोठी आमची आदिवासी बांधव किंवा शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतो. ते स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही एक ऍप लॉन्च केलेलं आहे की जागा कुठं, काम कुठं उपलब्ध आहे, कुठून कुठे गेलं तर काय होईल, त्यांना काय अडचणी आहेत का, त्यांनी संपर्क साधला तर त्यांना त्यातून मार्गदर्शन मिळेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध करतोय. काही अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग आलं पाहिजे लवकरात लवकर, ताबडतोब अंगणवाडी सेवेकडनं ब्रीफिंग आलं पाहिजे, ते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करता यावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऍप केलेले आहेत. त्याच्यातलाच एक पार्ट प्रकाश वाटा आहे की बिबट्याचा संपूर्ण राज्यभर, संपूर्ण देशभर या ठिकाणी धुमाकूळ सुरू आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मर्यादा आहेत, पिंजरे कमी आहेत, पाठपुरावा त्यांना करता येत नाही. रात्रंदिवस ते बिबट्या कुठे आहे त्यांना माहित नसतो. जोपर्यंत एखाद्या ग्रामस्थांनी, एखाद्या शेतकऱ्यांनी जर फोन करून सांगितलं तर त्या ठिकाणी पिंजरा लावता येतो. पण तशा प्रकारची पिंजऱ्याची जर संख्या कमी असेल तर त्यांनी वाढून मागली तर आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून देऊ त्यांना आणि त्या ठिकाणी दक्ष राहण्यासाठी प्रयत्न करू, सांगू. त्याविषयी काय करणार, कारण शेवटी वन्य प्राणी हा एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांचं संरक्षण करणं ही पण शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत वन विभागाच्या, त्या इन्स्ट्रक्शन लोकांनी फॉलो केल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पिंजरे कसे देता येईल तो विचार करू. काही निधीच्या संदर्भामध्ये संघटनांमध्ये या ठिकाणी मतभेद आहेत. जसं खो-खोच्या टीमला पैसे द्यायचे की खो-खोच्या खेळाडूला पैसे द्यायचे, सन्मानाचे पैसे जे 26 जानेवारी आपण उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट ते त्यांना पैसे दिले आपण ऑलरेडी 28 कोटी रुपये दिले आहेत. 28 कोटी रुपयाचे आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. 11 कोटी रुपयाचे काल माझी सही करून दिलेले आहे आणि उर्वरित 30 कोटी रुपये किंवा 20 कोटी रुपये राहिलेत. त्या संदर्भातलं फक्त विश्लेषण बाकी आहे. निर्णय घ्यायचा आहे की टीमला द्यायचे की खेळाडूंना द्यायचे. तेवढा एक निर्णय साधारण 8 दिवसामध्ये GR आमचा निघेल आणि त्या संदर्भात वाटप होईल. त्या विभागामार्फत एक एजन्सी हायर केलेली आहे. ती एजन्सी सर्व क्रीडा विभागाचे जाऊन सर्वे करणार आहेत, मॅपिंग करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये DPR तयार करून, म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ते शासनाला सबमिट करणार आहेत. सध्या नंदुरबारचं जे जिल्हा क्रीडा संकुल आहे त्यामध्ये आपण जवळपास 40 कोटी रुपयाचा प्रस्ताव मागवलेला आहे आणि एवढ्या 4-8 दिवसामध्ये मी त्याला मंजुरी देतोय आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी, आदिवासी मुलामुलींसाठी उत्कृष्ट प्रकारचं हॉस्टेल या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि तिथे ज्या खेळाच्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा अपडेट करण्याचा आमचा विचार आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी आता विनंती केलेली आहे की आजूबाजूला असलेली 5-10 एकर जागा आहे ती ऍडिशनल जागा अजून त्या ठिकाणी क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून द्यावी. यासाठी पण त्यांची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरात लवकर ती जागा मिळेल. आजूबाजूला जे दुसरे जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागामध्ये एक वक्फची जागा आहे, ती वॉर्मअप साठी जर मिळाली आमच्या खेळाडूंसाठी
तर ती सुद्धा या ठिकाणी डेव्हलप कशी करता येईल तोही विचार आहे. अजून दुसऱ्या बाजूला एक शासकीय जागा आहेत. या दोन्ही तिन्ही जागेचा विचार करून आणि अप टू डेट असं संकुल हे नंदुरबारचं हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर संकुल होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. नाही, असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन 2023-24 मध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रोव्हिजन करावे लागेल. बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही. बरीचशी कामं अशी की ती गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही. त्यामुळे त्या संदर्भात 23-24च्या कामाच्या संदर्भात त्याचं एक्सप्लेनेशन मागवलंय. ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेलेत त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळे पैसे परत गेलेत, काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही, पैसे कसे परत गेले या संदर्भात त्यांचं एक्सप्लेनेशन आपण मागवलेलं आहे. साधारण एक 8 दिवसामध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन येईल. त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदच्या सीओना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.